सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या चॅनलमध्ये। श्री दत्तात्रेय महाराजांच्या चरित्राच्या सत्रामध्ये आज आपण श्री दत्तात्रेय महाराजांनी 25 गुरु कोणते केले होते हे बघणार आहोत। श्री दत्तात्रेय महाराजांचे 25 गुरु एकाच सत्रामध्ये तुम्हाला पूर्ण 25 गुरु समजणार आहेत कोणते होते। हे निरूपण कुणी कुणाला केलं? श्री दत्तात्रेय महाराजांनी हे निरूपण यदुराजाला केलं 25 गुरु विषयीचं। तुम्ही बरेच ठिकाणी 24 गुरु ऐकले असतील, परंतु मी तुम्हाला श्री दत्तात्रेय महाराजांनी 25वा गुरु कोणता केलेला आहे हेही सांगणार आहे। आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। दत्तात्रेय महाराजांचा 25वा गुरु जो आहे तो अगदी शेवट मी सांगणार आहे, कारण की आहेच ते 25वा गुरु। आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सर्व गुरु मी तुम्हाला या सत्रामध्ये सांगणार आहे, या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ मोठा होणार आहे आणि व्हिडिओ मोठा आहे द्या सोडून असं करू नका। तुम्हाला जर पूर्ण या व्हिडिओचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला इत्यंभूत सुरुवातीपासून एकही मिनिट स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागणार आहे, तरच तुम्हाला त्याचा लाभ होईल। कालचं सत्र तर सर्वांनी ऐकलंच असेल। कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं श्री दत्तात्रेय महाराजांनी रुचिकृषीला 500 शामकर्ण दिले। शामकर्ण घोडे, ते शामकर्ण घोड्याचं काय महत्त्व आहे, कसे त्यांना प्राप्त झाले, रुचिकृषी एक ऋषी असून घोडे मागण्यासाठी श्री दत्तात्रेय महाराजांकडे का गेले, हे सर्व इत्यंभूत माहिती मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसेल तर वर आय बटनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे। तो व्हिडिओ तुम्ही आय बटनला क्लिक करा आणि तो व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे त्याही लिहिण्याचा तुम्हाला लाभ होईल। आणि अजून जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर काय करताय, लगेच व्हिडिओला लाईक करा। नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन्स सिलेक्ट करा, म्हणजे उद्या श्री दत्तात्रेय महाराजांचं जे नवीन चरित्र येणार आहे ते चरित्र तुम्हाला सर्वप्रथम ऐकायला मिळेल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। श्री दत्तात्रेय महाराजांनी यदुराजाला निरूपण केलेलं आहे 25 गुरूंचं। तर सरळ आपण श्री दत्तात्रेय महाराजांच्या 25 गुरुकडे न जाता सर्वप्रथम आपण ज्या राजाला श्री दत्तात्रेय महाराजांनी निरूपण केलं त्या राजाविषयी थोडीशी माहिती घेऊया आणि नंतर आपण आपल्या सत्राला सुरुवात करूया। कारण यदुराजा हा खूप चांगला भक्त होता श्री दत्तात्रेय महाराजांचा, आणि म्हणूनच श्री दत्तात्रेय महाराजांनी 25 गुरु त्यांना सांगितलेले आहे। तर एवढा मोठा भक्त, त्याची पूर्वपीठिका थोडी माहिती करून घेणे, त्याची पार्श्वभूमी माहिती करून घेणे हे तर आवश्यकच आहे। आणि त्यामुळे थोडीशी आपण त्यांची पार्श्वभूमी, थोडीशी त्यांची परंपरेविषयी थोडीशी माहिती घेऊया। उद्धव गीतेमध्ये मी पुरुरवा राजाची कथा सांगितलेली आहे। तो व्हिडिओ पाहिला नसेल तर उद्धव गीता या ग्रंथाची जी प्लेलिस्ट आहे आपल्या चॅनलवर खाली जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये पण ती लिंक दिलेली आहे उद्धव गीतेची। त्यामध्ये जाऊन तुम्ही सर्वात शेवटी 1, 2, 3ऱ्या क्रमांकाला तो व्हिडिओ आहे सर्वात शेवटी प्लेलिस्टमध्ये। तर तो व्हिडिओ बघा, पुरुरवाची कथा त्याच्यात आलेली आहे। तर हा जो पुरुरवा होता त्या पुरुरवाचा पुत्र जो होता तो आयु होता। त्या आयुला पुत्र झाला नहुष, त्याचं नाव नहुष होतं। आणि त्या नहुषाचे 6 पुत्र, त्यात ययातीपासून यदुराजा झाला। तर असा हा यदुराजा पुरुरवाचा काय ठरतो? पंतू ठरतो, नातूचा मुलगा। हे यदुराजा म्हणजे भगवान श्रीकृष्ण महाराजांचे पूर्वज आहेत। यदुराजा जो आहे त्या यदुराजाच्याच नावावरून यदुवंश चालू झालेला आहे, ज्या यदुवंशामध्ये श्री कृष्ण महाराजांनी जन्म घेतलेला आहे। असे ते यदुवंशी श्रीकृष्ण महाराज याच यदुराजाच्या वंशावळीतले, की यदुराजाच्या 87व्या पिढीमध्ये, यदुराजापासून पुढे 87व्या पिढीमध्ये
श्रीकृष्ण महाराजांचा जन्म झालेला आहे. तर असे हे यदुराजे यांना श्री दत्तात्रय महाराजांनी 25 गुरूचं निरूपण केलेलं आहे. एक वेळ परिभ्रमण करीत करीत राजा यदू सह्याद्री पर्वतावर आला. त्या निर्जन वनात श्री दत्तात्रय प्रभूंनी त्याला अवधूत वेशात दर्शन दिले. यदुराजाने अत्यंत विनम्र भावाने साष्टांग प्रणिपातपूर्वक जिज्ञासेने श्री दत्तात्रय प्रभूंना म्हटले, हे प्रभू, आपण या निर्जन वनात कर्म करीत नसूनही अत्यंत सतेज, अत्यंत प्रसन्न आणि अलौकिक बुद्धिमान कसे काय दिसता? या संसारात प्रत्येक मनुष्य धनी वा निर्धन, प्रत्येक मनुष्य आयु, यश, सौंदर्य, संपत्ती आदी अपेक्षा बाळगूनच धर्म, अर्थ, काम तथा तत्व जिज्ञासेत प्रवृत्त होतो. आपण तर आपल्या शरीरकांतीवरून व सुहास्य वदनावरून अत्यंत निपुण, अत्यंत विद्वान, सर्व कर्म करण्यास समर्थ दिसत आहात. आपल्या भाग्याचे आणि सौंदर्याचे काय वर्णन करावे? तरीही आपण बालकाप्रमाणे निरागस, दिगंबर वृत्तीने कर्म न करता व कशाची आशा न बाळगता सदैव मुक्त व आनंदी दिसत आहात. हे आपणास कसे शक्य आहे? याचे कृपा करून मला ज्ञान करावे. हे तुम्हाला शक्य कसं झालं? श्री दत्तात्रय प्रभू यदुराजाची जिज्ञासा आणि भक्तिभाव पाहून प्रसन्न झाले आणि म्हणाले, हे राजन, तू धर्माचा मर्मज्ञ आहेस, श्रद्धा संपन्न आहेस, म्हणून तुला हे गुह्यातिगुह्य ज्ञान सांगितलेच पाहिजे. हे धर्मप्रेमी राजन, मी आपल्या बुद्धीद्वारा अनेक गुरुपासून हे गुण ग्रहण केले आहेत. ज्याच्याजवळ सदसद विवेक आहे, जिज्ञासा आहे, गुणग्राहकता, श्रद्धा, आदर, नम्रता आदी सद्गुण आहेत, त्याच्यासाठी हे संपूर्ण जगच गुरु आहे. प्रत्येक वस्तूच्या गतिविधीपासून गुण ग्रहण करतात ते सर्व जे सद्गुणी लोक आहेत. प्रत्येक वस्तूच्या गतिविधीपासून गुण ग्रहण करता येतात हे निश्चितच आहे. फक्त आपली दृष्टी तशी पाहिजे. दोष असा त्याच्यासाठी नसतोच मुळी जो सद्गुणी आहे. त्या दोषाचाही विचार करून त्याला गुणात रूपांतरित करता येते अशी कला या सद्गुणी व्यक्तीकडे असते. माझे अनेक गुरु मी मानले आहेत. त्यांच्यापासून गुण ग्रहण करून या जगात मी सदैव मुक्त भावाने, स्वच्छंद रूपाने, आनंद वृत्तीने विचरतो. माझ्या गुरूंची नावे तुला कथन केलीच पाहिजेत. हे राजन, मी ज्यांना ज्यांना गुरु केलेला आहे त्यांची नावे पुढील प्रमाणे: पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, भ्रमर, हत्ती, मधमाशी, हरिण, मीन, पिंगळा, कुरुरू पक्षी, बालक, कुमारी कन्या, बाण बनविणारा, सर्प, कातीन व भुंगा हे माझे 24 गुरु आहेत. त्यांच्या आचरणापासून या लोकात मी विचारपूर्वक विहार करतो. याच्यापासून मी जे जे शिकलो ते तुला सविस्तर सांगतो. ह्यामध्ये 25वा गुरु पण आहे. तो गुरु तुम्हाला सर्वात शेवटी ऐकायला मिळणार आहे. तर असे नाव सर्व श्री दत्तात्रय महाराजांनी यदुराजाला सांगितले. या गुरुपासून हे जे काही 24 गुरुचं नाव सांगितले, 25वा गुरु आहे ते सर्वात शेवटी सांगणार आहे मी. तोही गुरु श्री दत्तात्रय महाराजांनी स्वतःच त्यांच्या श्रीमुखातून सांगितलेला आहे. तर हे जेवढे काही गुरूंचे नाव आहेत, आता या गुरूंकडून काय काय गुण घेतलेला आहे, शिकवण घेतलेली आहे श्री दत्तात्रय महाराजांनी ते सांगतात. श्री दत्तात्रय महाराज यदुराजाला बोलतात. श्री दत्तात्रय महाराज म्हणतात, मी पृथ्वीपासून धैर्याची व क्षमाशीलतेची वृत्ती ग्रहण केली. लोक पृथ्वीवर किती आघात उत्पात करतात, पण पृथ्वी ते सर्व धैर्याने सहन करते. त्याप्रमाणेच संसारातील सर्व प्राणी
आपापल्या कर्मानुसार वर्तन करतात, वेळोवेळी भिन्न भिन्न प्रकारे जाणता अजाणता एकमेकावर आक्रमण करतात. धैर्यवान पुरुष त्यांच्या विवस्थेला समजून आपले धैर्य तथा सहनशीलता नष्ट होऊ न देता क्रोधरहित व्यवहार करतो. पृथ्वीचा विकार हे पर्वत तथा वृक्ष आहेत. हे सदैव परोपकार करतात, म्हणून परोपकार वृत्ती ग्रहण करणे हे सज्जन पुरुषाचे आद्य कर्तव्य आहे. दुसरा गुरु आहे वायू. अनासक्त हा गुण वायूपासून शिकलो. वायू हा जसा अनेक ठिकाणी विहार करतो, पण त्या स्थानी तो आसक्त होत नाही, सदा अलिप्त असतो. त्याप्रमाणे साधकाने सदैव प्रपंचात विहरण करीत असूनही अलिप्त राहिले पाहिजे. या पृथ्वी तलावर परिभ्रमण करत असताना या साधकाने अलिप्त राहिले पाहिजे. गंधाचे वहन करीत असतानाही वायू गंधरहित रूपरहित आहे. तसा साधकाने शरीर इंद्रिये यांचे धारण करीत असताही त्याच्या गुणदोषापासून अलिप्त झाले पाहिजे. तिसरा गुरु आकाश आहे. आकाशापासून जे गुण घेतलेला आहे श्री दत्तात्रेय महाराजांनी, तो गुण आहे आकाशामध्ये सारे चराचर जगत सामावले आहे. येथे सतत गती स्थिती व प्रलय सुरू असून आकाश सर्वांना केवळ साक्षी मात्र आहे. हा गुण मी आकाशापासून घेतला. दृश्यमान चराचरात कितीही आघात उत्पात तथा नवनिर्मिती होवो, साधकाने त्यापासून भिन्न राहून शारीर मानसिक व्यापारांविषयी तटस्थ राहून समभाव धारण केला पाहिजे. चौथा गुरु जल. जल हे स्वभावतः मधुर पवित्र करणारे स्वच्छ सलील आहे. त्याप्रमाणे साधकाने स्वभावतः शुद्ध स्निग्ध मधुरभाषी लोक पावनकारी वृत्तीने राहिले पाहिजे. पाचवा गुरु अग्नी आहे. हा तेजस्वी आहे. सर्व भक्षण करूनही तो त्यांच्या गुणापासून अलिप्त असतो. केव्हा प्रकट तर सदैव अप्रकट असतो. त्याप्रमाणे साधकाने आपले शरीर इंद्रियांच्या प्रभावाला नष्ट करून कधी प्रकट तर कधी अप्रकट असले पाहिजे. आपले गुणांचे प्रदर्शन करू नये. सर्व दोष ज्ञानदृष्टीने भस्म करून स्वतः परिशुद्ध शुद्ध अंतःकरणाने असावे साधकाने. सहावा गुरु चंद्र. चंद्र कधी क्षीण होतो तर कधी परिपूर्ण प्रकाश रूप होतो. सतत अवस्था बदलत असली तरी तो व्यथित होत नाही. त्याप्रमाणे साधकाने जन्मापासून मृत्यूपर्यंत जे सतत अवस्थांतरण होत असते, म्हणजे उत्कर्ष अपकर्ष मान अपमान यांना समान समजून स्वतः स्वस्थता धारण केली पाहिजे. समाधानी राहिलं पाहिजे कायम. या चंद्राला एवढा मोठा रोग आहे क्षयाचा. एक एक कळिका कमी होत असते आणि पुन्हा एक एक कळिका वाढत असते. असा क्षयरोग असतानाही तो चंद्र जो आहे तो कधीही व्यथित होत नाही. सातवा गुरु सूर्य आहे. सूर्य ज्याप्रमाणे प्रकाशमान असून सतत अंधकार नष्ट करतो, आपल्या किरणांनी जलाचे शोषण करून यथासमय त्याचा परित्याग करतो, त्याप्रमाणे साधकाने चित्तवृत्तीच्या चक्रात येणाऱ्या अज्ञान वृत्तींचा नाश करून सत्प्रकाशमान ज्ञानोक्त व्यवहार करावे. सूर्य जसा सतत प्रकाशमान आहे त्याप्रमाणे साधकाने पण सतत ज्ञान प्रकाशमान असलं पाहिजे आणि अशा या ज्ञानानेच व्यवहार करायला पाहिजे. सर्व भौतिक व्यवहार करीत अलिप्त होऊन परोपकार वृत्तीने यथासमय ज्ञानाची वर्षाही करावी. आठवा गुरु कबूतर आहे. हे राजन, कधीही कोणाशी अत्यंत स्नेह अथवा आसक्ती करू नये. एका कबुतराचे उदाहरण सांगतो. कोण्या एका जंगलात एक कबूतर एका वृक्षावर घरटे बनवून कबुतरणीसह राहत होता. त्या कबूतर युग्माचे परस्पर अत्यंत प्रेम होते. ते एक दुसऱ्यापासून कधी वेगळे राहत नसत. यथासमय त्यांना पिलं झाली
आपल्या पिल्लांवर त्यांचे अत्यंत स्नेह होते. ते आपल्या पिल्लांमध्ये एवढे रममाण झाले की त्यांना कशाचीही चिंताच नव्हती. एक दिवस कबूतर आणि कबुतरीण चारा आणण्यासाठी जंगलात निघून गेले. इकडे एका पारध्याने जाळे टाकले. त्या जाळ्यात ती पिल्लं अडकली. कबूतर कबुतरीण परत येऊन पाहतात तर सर्व पिल्ले जाळ्यात अडकलेले. आक्रोश करत आहेत, सर्व पिल्लं ओरडत आहेत. त्यांना पाहताच कबुतरणीच्या दुःखाला परिसीमा राहिली नाही. कबुतरीण एकदम दुःख करायला लागलेली आहे. स्नेहाने आंधळी होऊन तिने पिलाकडे झेप घेतली आणि स्वतः जाळ्यात अडकली. पिलांच्या त्या आक्रोशामुळे, पत्नीच्या आक्रोशामुळे, दुःखामुळे कबूतर अधिकच दुःखी होऊन आक्रोश करू लागला. माझा सारा संसार उद्ध्वस्त झाला, मी यांच्याशिवाय कसा जगू, म्हणून त्यानेही त्या जाळ्यात उडी घेतली. पारधी हर्षित झाला, सारा कबूतर परिवार त्याला मिळाला. हे राजन, जो पुरुष विवेकरहित होऊन मोहाने या संसारात वावरतो त्याची अशीच दुर्गती होते. मनुष्य देह हे मुक्तीचे द्वार आहे. असे अनमोल शरीर प्राप्त करून जो कबुतराप्रमाणे आपल्या संसारात, विषयोपभोगात तथा मोहात फसतो तो अत्यंत उंचीवर चढून अधपतित होतो. शास्त्राच्या भाषेत त्याला आरूढाच्युत असं म्हणतात. तो एवढ्या चांगल्या मनुष्यदेहामध्ये जन्माला आला होता, परंतु त्याची तिथून च्युती झालेली आहे, पतन झालेलं आहे. संसारामध्येच गुरफटून राहिला, ईश्वराकडे गेलाच नाही, म्हणून त्याला आरूढ पतितही असं बोलतात. ज्या व्यक्तीने संसारामध्ये आल्यानंतर देवधर्म केला नाही, फक्त प्रपंच 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 करत राहिला, तर या कबुतरासारखी गती होणार आहे आणि एकदा असंच प्रपंचात मरावं लागणार आहे. जे मनुष्य देहाचं एक ध्येय असते ईश्वर प्राप्तीचं, त्या ध्येयाकडे जर याने वाटचालच केली नाही तर एका जनावरामध्ये आणि एका मनुष्यामध्ये काही एक फरक राहत नाही. या मनुष्यामध्ये आणि या जनावरांमध्ये फरक करणारी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे अध्यात्म. आणि अध्यात्म जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काही जनावरापेक्षा कमी नाही, तुम्हीही जनावरच आहात. जर तुमच्या जीवनामध्ये अध्यात्म नसेल, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातून जर अध्यात्म वजा केलं तर फक्त त्या माणसाचं एक जनावरासारखं जीवन राहते, बाकी काही एक राहत नाही. मनुष्य जन्माची ओळखच या अध्यात्मामुळे आहे. आणि त्यामुळे हे यदुराजा आध्यात्मिक आचरण प्रत्येक व्यक्तीने केलं पाहिजे. या कबुतरासारखं लेकरं बाळांमध्ये, पत्नीमध्ये जर फसला तर एके दिवशी यमाच्या जाळ्यात सापडून लवकरच यमदूत घेऊन जातील त्या जीवाला. ईश्वर प्राप्ती तर दूरच राहून जाईल. 9वा गुरु मी अजगराला केलेला आहे. अजगर ज्याप्रमाणे जे मिळेल ते मिळो, न मिळाले तरी मिळवण्यासाठी प्रयत्न करीत नाही. धैर्य धारण करून निश्चेष्ट पडून राहतो. साधकानेही तसेच रुखे सुखे, मधुर, निरस, स्वादिष्ट जेही प्रारब्धानुसार प्राप्त झाले ते ग्रहण करून न मिळाले तरी चिंता न करता तसेच उदासीन वृत्तीने सदैव संतुष्ट राहावे आणि ईश्वर स्मरणामध्ये रत राहावे. निद्रा रहित असून निद्रेत असल्याप्रमाणे व कर्म करण्यायुक्त शरीर असूनही कोणतीही आसक्ती रूप क्रिया न करता निश्चेष्ट पडून राहावे. 10वा गुरु समुद्र. समुद्रापासून सर्वदा प्रसन्न, गंभीर, अथांग, असीम, मर्यादा पलायन न करणे, मर्यादा सोडून न जाणे, मर्यादा पालन करणे आणि शांत वृत्ती हे गुण ग्रहण केले आहे. समुद्रामध्ये कितीही तुफान आले, कितीही वर्षा झाली, कितीही पाऊस मुसळधार झाला, नदी नाल्यांनी महापुराने अमाप जल, अमाप पाणी आणले, समुद्रामध्ये आणून सोडले, तरी समुद्र त्या सर्वांना सहन करतो, आपल्यामध्ये सामावून घेतो, आपली मर्यादा सोडत नाही. शांत भावाने त्याचे ग्रहण करतो आणि आपल्या मर्यादेचे पालन करतो. तसेच
साधकाने कितीही दुःख प्राप्त झाले वा सुख प्राप्त झाले, विघ्न आले वा संकट आले, तरी विचलित न होता सदैव शांत भावाने राहावे. अथांग असीम हृदय असं त्या साधकानं आपलं ठेवलं पाहिजे. समुद्रासारखं अथांग असीम हृदय कक्षा त्या साधकाने आपली वाढवली पाहिजे. सर्वांना सहन करावे आणि सामावून घ्यावं. हा गुण समुद्राकडून मी घेतलेला आहे. 11वा गुरु पतंग आहे. पतंगापासून मी काम विकारापासून दूर राहण्याचा धडा घेतला आहे. ज्याप्रमाणे पतंग रूपावर मोहित होऊन अग्नीमध्ये ज्योतीवर जाऊन पडतो आणि जळून भस्म होतो. पतंगाला वाटते त्या दिव्य ज्योतीला मी उपभोगू, परंतु त्याला उपभोग घेता येत नाही, तर तिथं जाऊन तो भस्म होतो. त्याचप्रमाणे इंद्रियांचे अधीन असलेला कामी पुरुष स्त्रियांना पाहताच किंवा कामी स्त्रिया पुरुषांना पाहून त्यांच्या हावभाव विकारांवर किंवा रूपावर मोहित होतात आणि अज्ञानरूपी अंधकारामध्ये अधिकाधिक प्रवेश करून नरकगामी होतात, नरकामध्ये जातात. कामविकारांनी आसक्त मनुष्य परमेश्वराच्या प्रेमापासून वंचित होतो. जो मूढ कामिनी, कांचन, सुगंधी पदार्थ, स्वादिष्ट भोजन, उंच वस्त्र, सुगंधित अत्तर आदी भोगांमध्ये फसला आहे, तो विवेक बुद्धी रहित होऊन पतंगाप्रमाणे नष्ट होतो. आणि त्यामुळे हे यदुराजा, या पतंगासारखा आपण झडप घातली नाही पाहिजे विषयी भोगांवर, नाहीतर आपण नष्ट होऊन जाऊ. 12वा गुरु माझा भ्रमर आहे, म्हणजेच भुंगा. तुम्ही भुंगा पाहिला असेल सर्वांनी, जो बांबूंना छिद्र करतो. तर दत्तात्रय महाराज म्हणतात, मी त्या भ्रमरापासून हे शिकलो की मी वेगळ्या वेगळ्या घरी जाऊन भिक्षा मागतो. जसा भ्रमर आहे, भ्रमर हा वेगळ्या वेगळ्या फुलांचा रस ग्रहण करतो, त्या ग्रहांचं आस्वादन घेतो. त्या एकाच फुलावर बसला आणि सर्व मध प्राशन करून टाकला, ते फुल पूर्ण सुकून जाते, असं कधीही भ्रमर करत नाही. प्रत्येक फुलावरचा एक एक दोन दोन परागकण वेचतो. प्रत्येक फुलावरचा थोडा थोडा मध खातो. या फुलावर कधी, त्या फुलावर कधी, त्या फुलावर कधी. त्याप्रमाणे साधकाने भिक्षा केली पाहिजे. कोण्याही एका व्यक्तीला त्रास देऊ नये. या घरून थोडी भिक्षा, त्या घरून थोडी भिक्षा, अशा प्रकारे कोणालाही त्रास न देता आपला उदरनिर्वाह चालवला पाहिजे. ज्याप्रमाणे भुंगा चालवतो, कोण्याही फुलाला कोमाजून टाकत नाही, तो सुकवून टाकत नाही कोण्याही फुलाला तो भोंगा. या फुलावरचा थोडासा मध पितो, त्या फुलावरचा थोडासा मध पितो, त्या फुलावरचा थोडासा मध पितो. फुलाला फुलं तसेच राहतात. त्या भोंग्याचंही पोट भरून जाते, सर्व सुखी. त्याप्रमाणे मी यदुराजा माधुकरी करतो, भिक्षा करतो. कोणालाही एकाला या समाजामध्ये त्रास देत नाही. 13वा गुरु मी हत्तीला केलेला आहे. हे राजन, मी हत्तीपासून एक शिकलो की जसा मदमत्त हत्ती हत्तीनीच्या संगामुळे आसक्त होऊन फसतो, त्याप्रमाणे आपण कोणाच्याही ठिकाणी आसक्ती ठेवू नये. तर हा प्रकार काय आहे नेमका? हत्ती कसा काय फसतो? तर जे हत्ती पकडणारे लोक असतात ते काय करतात, एक मोठा खड्डा करतात आणि खड्ड्यावर गवत अंथुरतात आणि त्या खड्ड्यावर त्या जे गवत अंथुरलेलं आहे, खड्डा मोठा असतो हत्ती मावली एवढा, त्याच्यावर काड्या टाकतात, लाकडं टाकतात, त्याच्यावर गवत टाकतात, जणू काही जमीन आहे, आणि त्यावर एक बेगडी हत्तीने तयार करून उभी करतात कागदी. किंवा हत्ती पकडणारे दुसराही प्रकार करतात, हत्तीनीलाच साक्षात जंगलामध्ये सोडतात आणि म्हणजे ते हत्तीन पाळलेली असते त्या माणसांनी, त्या हत्तीनीला पाहून हत्ती मागे पळतो आणि ज्या रस्त्याने खड्डा केलेला आहे त्या रस्त्याने बरोबर हत्ती येईल अशा प्रकारे हत्तीनीला नेतात आणि हत्तीनीच्या पाठीमागे येत असतो तो हत्ती, आणि नेमका खड्डा आला की त्या खड्ड्यात पडतो आणि त्या हत्तीला लोक पकडतात. तर जसं इथे मदमत्त झालेला हत्ती हत्तीनीच्या संगामुळे आसक्त होऊन फसतो,
तसं साधकाने आसक्ती धरून स्त्री संग कधीही करू नये, ही शिकवण मी या हत्तीकडून घेतलेली आहे आणि म्हणून मी हत्ती गुरु केलेला आहे. 14वा गुरु आहे मधमाशी. मधमाशी ज्याप्रमाणे मधसंचय करते, मधाची पोळी भरते मधाने, आणि तिने तो संग्रह केला म्हणून एके दिवशी कोणीतरी येतो आणि ते सर्व मध काढून टाकतो, त्या मधमाशांना धुपटण करून जाळ करून मारून टाकतो. त्या मधामुळे मधमाशा जीवानशी मेल्या, तर त्यांना कारणीभूत जे ठरलेलं आहे ते संग्रह, जो संचय त्यांनी केलेला आहे, त्या मधाचा संचयाने यांचा घात केलेला आहे. म्हणून साधकाने संचय न करता सरळ सरळ आपलं जीवन जगलं पाहिजे. कोण्याही प्रकारचा संचय करू नये. आणि जर संचय केला तर संचय साधक करेल, परंतु कोणीतरी येऊन असाच लुटून घेऊन जाईल आणि उपभोग दुसराच व्यक्ती घेईल आणि याची जीवितहानीही तिथे होऊ शकते. आणि म्हणून धनसंचय किंवा कोणताही पदार्थ संचय या मधमाशासारखा साधकाने करू नये. हा जो गुण आहे मी मधमाशांकडून घेतलेला आहे. 15वा गुरु मी हरणीला केलेला आहे. हरिण या गुरुपासून मी ही शिक्षा ग्रहण केली की ज्याप्रमाणे हरिण व्याध्याच्या गायनाने, व्याध जो पारधी आहे तो एक गायन करतो विशिष्ट प्रकारचं, आणि ते गायन ऐकल्यानंतर हरिण आपोआप वेधल्या जाते त्याच्याकडे आणि तिथे जाऊन फसते. आणि त्या गायनाच्या श्रवणामुळे ते जे हरिण आहे ते त्या शिकाऱ्याच्या कब्जात येते आणि तो शिकारी तिला मारतो. तर गायन या साधकासाठी खूप हानिकारक आहे. गायन कधीही ऐकू नये. चित्तवृत्तीमध्ये उद्रेक घडून विकार भावना जे आहेत ते बळावतात. त्यामुळे असं संगीत जे विकार रूपी आहे ते कधीही ऐकू नये. हा गुण हरिणीकडून मी घेतलेला आहे. 16वा गुरु आहे मासोळी. मासोळी काट्याला लावलेल्या मासाच्या तुकड्याच्या मोहाने आपले प्राण गमविते. तिच्यापासून हे शिकलो की जिव्हा इंद्रियाला वश करूनच इंद्रिय जीत होता येते. सर्व इंद्रियात जिव्हा इंद्रिय हे प्रबळ आहे. त्यामुळे केवळ जिव्ह्याचे चोचले पुरवण्यासाठी मनुष्य आपले आयुष्य बर्बाद करतो. 17वा गुरु ही एक वेश्या आहे, पिंगळा नावाची. हे नृपश्रेष्ठा यदुराजा, मिथिला नगरीत एक पिंगळा नावाची वेश्या राहत होती. तिच्यापासून मी एक गुण घेतला. ती अत्यंत स्वेच्छाचारी होती, सौंदर्यवान रूपवान होती. एक दिवस रात्रीच्या समयी पुरुषाला आपल्या रमणस्थानावर आणण्यासाठी खूप साज शृंगार करून आपल्या दरवाजात उभी होती. तिला तर पुरुषापेक्षा धनाची अपेक्षा होती. येणारे जाणारे तिच्याकडे पाहून पुढे जात. ती मनात आशा करू लागली की हे लोक मला पाहून जास्त धन खर्च होईल या भीतीने पुढे जात आहेत. कोणीतरी भरपूर धन देणारा जरूर येईल. ती खूप वेळ दरवाजात उभी होती. अर्धरात्र झाली परंतु तिच्याकडे कोणीच पुरुष येईना. हे राजन, सर्व आशेत धनाची आशा जी आहे खूप वाईट आहे. धनी व्यक्तीची वाट पाहत तिला झोप येऊ लागली. चित्त व्याकुळ झाले. विचारचक्र फिरू लागले. हळूहळू विवेक जागृत होऊ लागला. धनाविषयी, यौवनाविषयी, सुखोपभोगाविषयी वैराग्य निर्माण होऊ लागले. स्वतःला धिक्कारीत ती म्हणू लागली की मी केवळ इंद्रियांच्या अधीन झाली. धनाच्या लोभाने मी शरीराला कुणाच्याही स्वाधीन करते. ज्या दुष्ट पुरुषांना कुळगोत्र नाही, स्वतःचे अस्तित्व नाही, अशा विषयांध कामी पुरुषांच्या यत्किंचित धनासाठी, नाशवान वस्तूसाठी अधीन होऊन मी रममाण होते. काय हेच सुख आहे? हे तर भयानक दुःख आहे. अज्ञान अंधकाराने हे दुःखच सुख वाटत होते. खरेच मी किती मूढ आहे, किती मूर्ख आहे, किती खेदाची गोष्ट आहे. लंपट, लोभी, निंदनीय पुरुषांनी माझे शरीर खरीदले आहे आणि मी मूर्ख त्या शरीराने धनाची, रतिसुखाची इच्छा करते. अरे रे, हे शरीर तर केवळ घाणीचे साम्राज्य आहे. केवळ वरील चामडीच्या आवरणालाच मी भुललेली आहे.
शरीर हे एक घर आहे. यात हाडांचे आडवे उभे लाकडं आणि स्तंभ आहेत. चर्म रोम नखांचे यावर आवरण आहे. याला 9 दरवाजे आहेत. त्यातून मळ बाहेर निघतो. यातील संपत्ती केवळ मलमूत्र आहे. माझ्या अभागिनीशिवाय कोणी अशी मूर्ख स्त्री असेल? माझ्या अभागिनीशिवाय कोण अशी मूर्ख स्त्री असेल जी केवळ या स्थूल शरीरालाच सर्वस्व समजून असेल? हा जीवात्मा या संसार रूपी विहिरीत पडलेला आहे. विषय वासनेने तो आंधळा झालेला आहे. काळ रूपी सर्प त्याला ग्रासू पाहत आहे. अशा या भयान परिस्थितीतून परमपिता परमेश्वराशिवाय कोण या जीवात्म्याला संकटमुक्त करील? त्याच्या कृपेनेच आज हे वैराग्याचे विचार निर्माण झालेले आहेत माझ्यामध्ये. त्या प्रभूचा हा किती थोर उपकार आहे, किती मोठा उपकार आहे. आता येथून मी त्याचीच भक्ती करणार. अशा प्रकारे निश्चय करून ती पिंगळा जी आहे ती सर्व वासनांचा त्याग करते आणि शांत भावाने परमेश्वराचे आभार मानित गुणगान गात आपल्या शय्येवर झोपते. खरोखर आशा हीच सर्व दुःखांचे मूळ आहे. निराशा हेच सर्वात अधिक सुख आहे. निराशच असला पाहिजे माणूस, कशाची आशा करायची नाही. आशा केली तरच खूप दुःख आहेत. त्यापेक्षा निराश असलेला काही वाईट आहे का? तिने आशा सोडली आणि सुखाने झोप घेतली. म्हणून साधकाने सर्व भोगांबद्दल विरक्त होऊन असंग शस्त्राने आसक्त चित्तवृत्तींना छेदून आशा रहित होऊन ईश्वराचे ध्यान चिंतन करावे. हा गुण मी पिंगळेपासून घेतला. 18वा गुरु टिटवी आहे, जे आकाशामध्ये टिवटिव करत असते. एकदा तीच टिटवी मासाचा तुकडा तोंडात घेऊन जात असते. दुसरे पक्षी तो मासाचा तुकडा घेण्यासाठी प्रयत्न करतात. त्याला चोंच मारू लागले. जेव्हा त्याने आपल्या चोंचेतून तो मासाचा तुकडा टाकून दिला तेव्हा त्याला इतर पक्ष्यांनी सोडले व तो सुखाने जाऊ शकला. त्यावरून मी हा बोध घेतला की जी जी वस्तू प्रिय वाटते तिचा मनुष्य संग्रह करतो, तीच वस्तू त्याच्या दुःखाचे कारण बनते. जो बुद्धिवान पुरुष हे तत्व समजून अकिंचन भावाने राहतो, कोण्याही प्रकारचं धन जे आहे तो संग्रह करत नाही, शरीरानेच नव्हे तर मनानेही कशाचा संग्रह करीत नाही, तोच समाधान पावतो. 19वा गुरु मी एका बालकाला केलेला आहे. हे राजा, मी बालकाप्रमाणे मान अपमानाकडे लक्ष न देता विचारतो. घर गृहस्थीवाल्यांना जी चिंता असते, प्रपंचाची जे दुःख असते, त्यापासून हे लहानसं लेकरू, जे लहान बाळ असते ते अलिप्त असते. कोण्याही प्रकारचं दुःख नसते. बाळाची दुसरी एक विशेषता अशी की जे लहान लेकरू असते, बाळ असते, ते काही एक कारण नसताना आनंदित असते, सुखा समाधानाने हसत असते. आणि जे प्रापंचिक लोक असतात, जे मोठे झालेले असतात, ते काही एक कारण नसताना दुःखी असतात, लालसा मनामध्ये असतात, लोभ असते, द्वेष असते, याच्यामुळे तो दुःखीस्त होतो प्रापंचिक व्यक्ती. लहान लेकरू काही एक कारण नसताना सुखी असते आणि मोठे लोक काही एक कारण नसताना दुःखी असतात. त्यामुळे मी लहान लेकराकडून हा गुण घेतलेला आहे. त्याच्या मनामध्ये कोण्याही प्रकारचा विकल्प नसतो, घाण, छी, थू असं काही एक नसते. मी आपल्या स्वरूपातच सदैव आनंदित असतो. या जगात 2 प्रकारच्या व्यक्तीच निश्चिंत व आनंदित असू शकतात. एकतर चिमुकले बालक आणि दुसरे म्हणजे जे त्रिगुणातीत झालेले मुक्त पुरुष, जे ऋषीमुनी संत साधुजन आहेत ते. त्यातही बालक अज्ञान दशेच्या आधिक्यामुळे गुणदोष रहित आहे, परंतु साऱ्या गुणदोषाचे बीज तेथे अंकुरित व्हायचे आहे, म्हणून ती अवस्था सुद्धा मर्यादित आहे. आणि जे त्रिगुणातीत मुक्त पुरुष आहेत ते ज्ञानदशेच्या आधिक्यामुळे गुणदोष रहित आहेत. तसेच
तेथे ज्ञानाग्नीत सर्व कर्मे गुणदोषांचे बीज भस्म झाले आहे. त्यामुळे ती कालातीत अवस्था आहे. जे ज्ञानीजनांची अवस्था आहे ती कालातीत आहे, भविष्यामध्ये नासणारी नाही. मुक्त पुरुष बालकाप्रमाणेच असतो, पण सर्व काही जाणून, आणि बालक मुक्त पुरुषाप्रमाणे असते, ते सर्व काही न जाणून अज्ञानीपणामध्ये असते. आणि त्यामुळे जो ज्ञानी पुरुष आहे, ज्याचे कर्म ज्ञानाग्नीमध्ये सर्व जळून गेलेले आहेत, गुणदोष भस्मसात झालेले आहेत, त्याची जी कालातीत अवस्था आहे ती खूप महत्वाची आहे. 20वा गुरु मी एका कन्येला मानलेला आहे. एक ब्राह्मणाची मुलगी, तिला मी गुरु मानलेला आहे. एकदा एका कुमारी कन्येला पाहण्यासाठी काही पाहुणे आले. घरचे लोक बाहेर गेले होते, म्हणून त्यांचे आतिथ्य तिनेच केले. त्यांच्या भोजनासाठी ती घरात धान कुटू लागली. पूर्वीच्या काळामध्ये आयते तांदूळ नसायचे, तर साळी साठवून ठेवायचे लोक, आणि पाहुणे रावणे आले तर ते साळी कांडायचे आणि मग साळीमधून तांदूळ काढून नंतर भात करायचे. तर पाहुणे आलेले आहेत बघण्यासाठी, आणि म्हणून ती कुमारी भोजनासाठी भात घालायचा म्हणून धान कुटत बसलेली आहे, साळी कुटत बसलेली आहे. त्यावेळी तिच्या हातातील बांगड्या जोराने वाजू लागल्या. लज्जास्तव तिने केवळ एक हातात बांगड्या ठेवल्या, एकच बांगडी ठेवून इतर काढून टाकल्या आणि धान कुटू लागली. एक बांगडी असल्यामुळे आता त्यांचा आवाज होत नव्हता. लोकव्यवहाराचे निरीक्षण करता मी ती गोष्ट जवळून पाहिली आणि त्या घटनेतून हा बोध घेतला की जेव्हा अनेक किंवा 2 सुद्धा व्यक्ती येतात तेव्हा कोलाहल होते. उद्धव गीतेमध्ये तर सविस्तर अजून आलेला आहे. उद्धव गीतेमध्ये असं सांगितलेलं आहे की ती जी कुमारी आहे तिच्या हातामध्ये एक 8-10 बांगड्या होत्या, आणि नंतर ती काय करते, धान कुटायला लागते. आणि धान कुटत असताना ते आवाज आल्यामुळे ती काय करते, एक 2-2च बांगड्या ठेवते आणि नंतर बाकीच्या सर्व बांगड्या काढून टाकते. 2-2 बांगड्या जरी असल्या तरी पण ते आवाज करायला लागल्या, आणि त्यामुळे शेवटी ती फक्त एक बांगडी ठेवते. आणि 2-2 माणसं जरी असले तरी तिथे कोलाहल होते, कलह होतात, भांडणं होतात. आणि म्हणून त्या कन्येने एकच बांगडी ठेवली. आणि म्हणूनच दत्तात्रय महाराजांनी तिथून तो गुण घेतलेला आहे की एकटे असल्यावर मात्र आपल्याला चांगला देवधर्म होतो. ज्याप्रमाणे कोलाहल काही नाही, एक बांगडी होती, काही कोलाहल नव्हती, त्याप्रमाणे एकटा पुरुष असेल तर काही भांडणतंटा होण्याचा विषयच येणार नाही. आणि एकटा असल्यावरच माणूस अलिप्त राहू शकतो. म्हणून श्री दत्तात्रय महाराज यदुराजाला सांगतात, मी सदैव एकटाच परिभ्रमण करीत असतो. 21वा गुरु श्री दत्तात्रय महाराजांनी एका बाण बनवणाऱ्याला केलेला आहे. श्री दत्तात्रय महाराज सांगतात यदुराजाला, मी एका बाण बनविणाऱ्या कारागिराला पाहिले, लोहाराला पाहिले. तो आपल्या कामात एवढा तल्लीन झाला होता की त्याच्या समोरून ससैन्य राजाची स्वारी गेली, परंतु त्याचे लक्ष यत किंचितही विचलित झाले नाही, लक्ष सुद्धा तिकडे गेले नाही. ते पाहून मी हे शिकलो, ज्याचे चित्त केवळ आपल्या आत्म्यातच स्थिर आहे, स्थिर झालेला आहे, त्याला बाहेरील कोणतेही पदार्थ विचलित करू शकत नाहीत. आणि म्हणून जो भक्ताचा आत्मा ईश्वर असतो, परमेश्वर असतो, त्या परमेश्वरामध्ये प्रत्येकाने आपलं चित्त स्थिर केलं पाहिजे, म्हणजे बाहेरचे कोणतेही पदार्थ त्या भक्ताला विचलित करू शकणार नाहीत. 22वा गुरु मी सर्पाला केलेला आहे. हे राजन, सर्प ज्याप्रमाणे एकटाच फिरतो, घर बनवित नाही, प्रसंगानुसार कोणत्याही बिळाचा आश्रय करतो, त्याप्रमाणे मी सुद्धा कुठलाही निश्चित असा एक निवारा निर्माण न करता भ्रमण करतो.
घर निवारा हे अनेक आपत्तीचे कारण बनते आणि हा गुण मी सर्पापासून घेतलेला आहे. 23वा गुरु मी कातिनीला केलेला आहे. हे राजन, मी कातीन या कीटकापासून हा गुण ग्रहण केला की ती स्वतःच्या शरीरातून जाळे निर्माण करते व त्या आश्रयाने राहते आणि पुन्हा त्या जाळ्याला गिळून टाकते. त्याप्रमाणे मी सुद्धा स्वतःच्या इच्छेने या जगात माझ्याच सूत्राने विचरतो. योग मायेद्वारे निर्माण झालेल्या या जगापासून जो अलिप्त राहतो तोच मुक्त होतो, नाहीतर कोळ्याच्या जाळ्यात अडकल्याप्रमाणे त्याची स्थिती होते. म्हणून मी सदैव अलिप्त राहून कुठल्याही जाळ्यात न अडकता स्वानंदातच रममाण असतो आणि कार्यवश केवळ जीवोद्धार करण्यासाठी स्वतःच्या प्रवृत्तीने मायारूप देहाला निर्माण करून अवतरतो. या मायापुरामध्ये मी अवतरतो. 24वा गुरु मी भिंगुर्टीला केलेला आहे. हे राजन, माझा 24वा गुरु हे भिंगुर्टी आहे. भिंगुर्टी अळी शोधते, आपल्या घरट्यात ती आणून घरटे बंद करते. भीतीने ती अळी सतत त्या भिंगुर्टीचे चिंतन करीत असते, कारण त्या भिंगुर्टीने तिला दंश केलेला असतो. खूप विजा व्हायला लागते, खूप त्रास व्हायला लागतो तिला आणि अशी इजा होते तिला आणि त्यामुळे ती सतत ध्यान करते, आता ती येईल आणि मला खाऊन टाकेल. आणि त्याच चिंतनातून तिच्या शरीराला भिंगुर्टीच्या प्रमाणे आकार येतो, आकार प्राप्त होतो, तिला पंख फुटतात, भिंगुर्टी तयार होती, तिची घराच्या बाहेर पडते आणि मुक्त होते. आणि म्हणून मी सतत माझ्या स्वानंद स्वरूपाचा विसर पडू न देता आपल्या निजबोध रूपातच तल्लीन असतो आणि म्हणूनच आत्मा राम असं संबोधल्या जाते. प्रत्येक अवताराला, प्रत्येक अवतार आपल्या निज स्वरूपाला कधी विसरत नाही, त्या रूपातच तल्लीन असतात. जो भक्त माझे असेच एकाग्र वृत्तीने सतत चिंतन करतो तो सुद्धा माझ्याप्रमाणे या संसार चक्रातून मुक्त होऊन परमानंदालाच प्राप्त होतो. हे सोमवंशात जन्मलेल्या नृपश्रेष्ठा, तू माझा परमभक्त आहेस म्हणून मी तुला हे गुह्य ज्ञान सांगितले आहे. या जगातील प्रत्येक वस्तूपासून धडा घेता येतो, गुण ग्रहण करता येतो, पण ती गुणग्राहकता व दोषाचा त्याग करण्याची मनुष्याची प्रवृत्ती हवी. हे नृपश्रेष्ठा, 25वा गुरु मी जो केलेला आहे तो गुरु म्हणजे हे शरीर आहे. या शरीराला पकडून राहणे म्हणजे दुःखातून दुःखात जाणे आहे. म्हणून मी या वृत्तीने सतत सावधान राहून या शरीरद्वाराच ज्ञान प्राप्त करत येत आहे. ज्ञानप्राप्तीचे साधन म्हणून हे शरीर आहे. त्याला मी साध्य समजून कधीही वावरत नाही, त्याविषयी कधी आसक्ती करीत नाही. एक दिवस हे शरीर सोडावे लागणार आहे. कोल्हे, कुत्रे अथवा किड्याद्वारे हे नष्ट होणार आहे. म्हणून शरीरात असूनही असंग वृत्तीने मी विचरत असतो. म्हणून या मनुष्य शरीरालाही मी माझं गुरु बनवलेला आहे. मनुष्य या शरीरालाच प्रिय समजून त्यासाठीच अनेक कामना कर्म करून या नरकातच उलट फसत असतो. स्त्री, पुत्र, धन दौलत, हाती घोडे, नौकर चाकर, घर द्वार आणि बंधू आप्तजनांचा विस्तार करून त्यांच्या शरीर पोषणासाठीच झटत असतो. अनेक कष्ट सहन करून धनसंचय करतो. आयुष्य संपले की हे शरीरच नष्ट होते. म्हणून या शरीराच्या साधनानेच तत्वचिंतन करून विषय इंद्रियांच्या संसर्गापासून दूर राहून आत्मोन्नती करणे हेच हितकारक आणि आनंद प्राप्त करून देणारे आहे. हे मनुष्य शरीर अनित्य आहे. मृत्यू सदैव त्याचा पाठलाग करीत आहे, परंतु याद्वारा परमपुरुषार्थाची प्राप्ती होऊ शकते. आणि म्हणूनच अनेक दुःख रूप योनीमध्ये भ्रमण करीत अनेक जन्मांतरांतर प्राप्त झालेल्या या मनुष्य देहात मृत्यूच्या पूर्वीच आत्मोद्धाराचा प्रयत्न करणे योग्य आहे. अशा प्रकारे गुरुनिरूपणातून यदुराजाला ज्ञान प्राप्त झाले. हेच माझे स्वामी परमपिता परमात्मा आहेत. मी श्री दत्तात्रेय महाराजांचा सेवक आहे. असा स्वामी सेवकाचा भाव प्रकट होऊन यदुराजा
श्री दत्तात्रेय प्रभूंचा अनन्य भक्त झाला. श्री दत्तात्रेय प्रभूंची महापूजा करून त्यांच्या आज्ञेनेच अनासक्ती योगाने कर्तव्य कर्म म्हणून राज्यकारभार पाहण्यासाठी आपल्या राजधानीत तो परत आला. तर अशा प्रकारे मी तुमचा जास्त वेळ न घेता, आज एक गुरु, उद्या एक गुरु, परवा एक गुरु असं न करता मी तुम्हाला अवघ्या 50 मिनिटाच्या आत सर्व दत्तात्रेय महाराजांचे 25 गुरु सांगितलेले आहेत. आणि हे सर्व गुरु तुम्हाला नक्कीच आवडले असतील. श्री दत्तात्रेय महाराजांचं हे निरूपण नक्कीच आवडलं असेल. आणि अजून जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर काय करताय, लगेच व्हिडिओला लाईक करा. नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन्स सिलेक्ट करा. म्हणजे उद्या श्री दत्तात्रेय महाराजांचं जे नवीन चरित्र येणार आहे ते चरित्र तुम्हाला सर्वप्रथम ऐकायला मिळेल. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये श्री दत्तात्रेय महाराजांच्या एका नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. जय श्री दत्तात्रेय महाराज. दंडवत हो.